नमस्कार, मनीषा रेसिपीमध्ये तुमचे सगळ्यांचे मनपूर्वक स्वागत। आजची रेसिपी आपण थोडीशी चटपटी करणार आहे। आपण जेव्हा प्रवासाला जातो किंवा आपण कोणत्याही लांबच्या प्रवासामध्ये आपल्याला असं छान आंबट गोड खावं वाटतं, तर ती ही रेसिपी आहे। तर पाहूया आपण कोणती रेसिपी आहे। खरं तर जवळजवळ 5-6 दिवस झाले रेसिपी पडल्या नाही आहेत। आणि का पडल्या नाही, कारण मी गावी आलेली आहे आणि गावी थोडंसं काम चालू आहे, त्यामुळे मी आता तुम्हाला एक गावचीच रेसिपी दाखवणार आहे। छान अशा चिंचा आहेत आपल्याकडे, त्या मी पूर्ण साफ करून घेतल्यात, त्याची टरफलं काढून घेतलीत, आपण चिंचोके पूर्णपणे वेगळे करून घेतलेत आणि आता आपण याच्या आंबट गोड चवीच्या चिंचेचे लाडू आपण याचे बनवणार आहोत। तर अगदी सोप्या पद्धतीने आणि झटपट बनणारी ही रेसिपी आहे। चला तर पाहूया। तर ही चिंच आपण साफ करून घेतली आहे। चिंचची जी वरची साल असते आणि शिरा असतात त्या आपण काढून घेतल्यात। त्यानंतर मग आपण चिंचोके सुद्धा यातले काढून घेतलेली आहे आणि अशा प्रकारे आपण चिंचोके बाजूला केलेत आणि एका साईडला आपण चिंच निवडून घेतलेली आहे। त्यानंतर चिंचेचे असे छोटे छोटे भाग तोडून घ्यायचे आणि आपल्याला ते मिक्सरच्या भांड्यामध्ये वाटून घ्यायचे एकदम बारीक। तर प्रथम आपण चिंच तोडून घेऊया। आपण पूर्ण 1 वाटी भरून चिंच घेतलेली आहे आणि त्याच मापाची एक सपाट वाटी आपण साखर घेतलेली आहे। आपण याप्रमाणे प्रमाण घेतलेलं आहे। आता यामध्ये एक अर्धा छोटा चमचा साधं मीठ आणि अर्धा छोटा चमचा काळं मीठ आपल्याला मिक्स करायचं आहे आणि हे एकत्र आपल्याला मिक्सरमध्ये असं वाटून घ्यायचं आहे। यामध्ये मी आता अर्धी चिंच घातलेली आहे आणि यातली अर्धी आपण साखर घालून घेऊया। चमचा आपण सफेद मीठ आणि अर्धा चमचा काळं मीठ यामध्ये वापरले। आता हे सर्व आपण बारीक वाटून घेऊया। प्रकारे आपण चिंच, साखर, मीठ सर्व एकत्र बारीक करून घेतले। खरं तर मी यातली अर्धी साखर वापरली आणि चिंचही फार गोड आहे। ही अर्धी साखर आपण याची पिठी साखर बनवणार आहोत आणि त्याचा वापर काय करणार आहोत ते पुढे जाऊन पाहूया। तर आता हे आपण एका प्लेटमध्ये काढून घेऊया। हे पाहू शकता तुम्ही, या पद्धतीने हे मिश्रण झालं पाहिजे। जर चिंच नवीन असेल त्यावेळेस ती थोडीशी ओलसर असते, पण जर तुमची चिंच थोडीशी जुनी झाली आणि खूप ड्राय असेल तर अगदी याच्यात 1-2 थेंब तुम्ही पाणी वापरू शकता, का तर ते एकजीव व्हायला पाहिजे। म्हणजे आपल्याला ह्याचे असे छोटे छोटे लाडू बांधायचे आहेत, तर ते लाडू किमान आपल्याला बांधता यायला पाहिजे। ते सहजपणे याचा लाडू बनतोय आणि एक आपल्याला असं छोट्या आकाराचा बनवायचा आहे, म्हणजे आपल्याला सहजपणे तोंडात ती गोळी चघळता येते आणि अतिशय सुंदर चटपटी लागते ही। अगदी पाहूनच तोंडाला पाणी सुटले। अशा प्रकारे आपले 1 वाटी चिंचेपासून एवढे लाडू तयार झालेत आणि तुम्ही सुद्धा नक्की ट्राय करा, कारण अगदी सोपे आहे ते बनवायला। आणि यावर आता आपल्याला घालायची आहे पिठी साखर, तर ती कशी भुरभुरायची ते दाखवूया। गोळ्या आपल्याला जास्त आंबट लागू नये म्हणून यावर घालायची आपल्याला थोडीशी पिठी साखर आणि पिठी साखरमध्ये या गोळ्या अशा घोळून घ्यायच्यात मस्त। हे पाहू शकता, अशी छान याला पिठी साखर लावून घ्यायची पूर्ण आणि पूर्ण ही पिठी साखर आणि या गोळ्या आपण एका बरणीत भरून घ्यायच्यात आणि अशा स्टोअर करायच्यात। ह्या अगदी तुमच्या 6 महिने 1 वर्ष जरी ठेवल्या तरी या गोळ्यांना काहीच होणार नाही। तुम्ही या कितीही प्रमाणात करून ठेवू शकता। अगदी सोपी आणि झटपट अशी रेसिपी आहे। तर मैत्रिणींनो, आवडली असेल तर लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करा। धन्यवाद।